मजा केली, बरोबर आहे. बघ एक गोष्ट लक्षात ठेवायची, रिफ्लेक्सिव्ह म्हणलं त्याच्या पुढे येतं, रिफ्लेक्सिव्ह म्हणल्याच्या नंतर वर्बच्या पुढे येतं, बरोबर आहे. आणि जर का असं जर आलं, दोन्ही एकदा देतो, ही हिमसेल्फ, ही हिमसेल्फ, ही हिमसेल्फ रीड अ बुक, त्यानं स्वतः, तो स्वतः नाऊनच्या, इथं कधी नाऊन पण येतं प्रोनाऊन पण आहे, ह्याच्या लगेच समोर म्हणजे वर्बच्या अगोदर, बिफोर द वर्ब अँड आफ्टर द नाऊन ऑर प्रोनाऊन, प्रोनाऊनच्या नंतर आणि वर्बच्या अगोदर जर येत असेल, दॅट इज इम्फॅटिक, इम्फॅटिक प्रोनाऊन. ह्याला म्हणायचं इम्फॅटिक प्रोनाऊन. कुणाला म्हणायचं? ह्याला इम्फॅटिक. कधी बघा लक्षात घ्या, प्रोनाऊन इथं नाऊन असेल, इथं कुणाचं नाव पण आपण लिहू शकतो की नाही. रवी हिमसेल्फ रीड अ बुक, रवी स्वतः पुस्तक वाचतो. रवीच्या नंतर, नाऊनच्या नंतर किंवा प्रोनाऊनच्या नंतर लगेचच हे आत्मवाचक सर्वनाम येत असेल, सेल्फ वालं कोणतंही असो, सेल्फ वालं येत असेल, तर त्याला म्हणायचं इन्फॅटिक. काय म्हणायचं? इन्फॅक्टिक प्रोनाऊन. काय म्हणायचं? इन्फॅक्टिक प्रोनाऊन. इन्फॅटिक, एम्फॅटिक. सोपं आहे की, म्हणायला काही अवघड नाही. ते नावच लक्षात ठेवणं तुम्ही, मला माहिती आहे, गॅरंटी आहे, आफा गॅरंटी. तुम्ही समजा विसरून टाकणार, परंतु विसरून जाण्याची काही गोष्ट असं काही अवघड नाही. फक्त एक दोनदा जीभ वाकडी करा, तोंड वाकडी करून म्हणायचा प्रयत्न करा, म्हणल्याशिवाय येत नाही. आणि खरं तर छोट्याला शिकवीत चला, घरच्या बारकाईचे काने पिळू पिळू त्याला सांगत चला, वाटल्यास विचारत चला, सराव होतो. एकमेकाला विचारत चला, चर्चा करा, आहे की नाही. जोपर्यंत मोठ्यानं वाचणार नाही तोपर्यंत म्हणता येत नाही, मोठ्यानं वाचत चला. हे कोणतं आहे? रिफ्लेक्सिव्ह. कोणतं आहे? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. आणि हे आहे इम्फॅटिक प्रोनाऊन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन कुठे येतं ना? एकटा येतं बिचार, हे हिम्मतबाज आहे मर्द, एकटा येणार वर्बच्या नंतर. हे एकटा येत नाही, नाऊनच्या किंवा प्रोनाऊनच्या पुढे येतं चिटकून, वर्बच्या अगोदर येतं. एकट्याला कळलं याची त्याची हिंमत नाही. जर एकटा आलं कळला तर त्याला म्हणायचं रिफ्लेक्सिव्ह, आणि नाऊनच्या लगेच नंतर आलं तर त्याला म्हणायचं नाही, काय म्हणायचं? इन्फॅटिक. काय म्हणायचं? इन्फॅटिक. लक्षात आलं का? इन्फॅटिक म्हणायचं. दोन गोष्टी समजल्या.